सक्सेसफुली गाइज हम कर पा रहे हैं। मॉइश्चर आला कॅमेऱ्यावर, सो जरा होईल क्लिअर हळूहळू। धुकेच धुके, फक्त धुक्यांनी भरलेलं डोंगर आहे आज। आणि आज आमचा प्लॅन झाला पण पाऊस लागला। काल विचार केला होता पाऊस नाही धावून येऊ पटकन उद्या, गौ माता आणि तिचा बच्चा। दडपो गिरे गेलास ना। इथं वस्ती आहे, इथं लोक राहतात सागरगडावर। या हे पूर्ण त्यांच्या अंडर आहे। हा कंपाऊंड आहे पेरकुटांचा। ड्रॅगन फ्रूट्स लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये ती सांगितली, त्या ड्रॅगन फ्रूट्सचं त्यांनी कंपाऊंड बांधलं आहे। आणि ते सागरगडावर पण तुम्ही कॅम्पिंग करायला याल ना तर शपथ अतिशय उत्तम स्पॉट आहे। थंडीमध्ये मी येणार आहे परत, थंडीमध्ये तेव्हा आम्ही टेंट वगैरे घेऊन नाईटला पूर्ण कॅम्पिंग करणार सागरगडावर। मला एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की 350 वर्षापूर्वी ही लोक गडांवर रात्री कसे काय राहायचे वगैरे, आणि देखरेखी असायची आपल्या किल्ल्यांची। हेच गड आहेत। म्हणजे मी हिवाळ्यात बघणार आहे, पावसाळ्यात तर डेअरिंगच नव्हू शकत। रात्री वादळ वारं तेव्हा तर बोलायलाच नको। आता एवढं कमी झालं, पहिले खूप वारे सुटायचे, वादळ असायचं, कारण झाडीच खूप होती तेव्हा। आता लोकांनी सगळी वाट लावून टाकली। इकडनं आलेत की थोडी बुलबुलही आहे, 2 मार्ग फुटतात, हा एक मार्ग आणि हा एक मार्ग। सो तुम्हाला ह्या इथे आपला एक MSCBचा पोल आहे, त्या पोलावर लिहिलेला आहे सह्याद्री प्रतिष्ठान आणि धबधबा। धबधब्याला तो रोड आहे, सह्याद्री प्रतिष्ठानला महाराजांच्याकडे जायला हा रोड आहे। तर आम्ही आता इकडून चाललो सर करत, आणि आम्हाला पटापट निघायचं आहे। 3 वाजलेत, तर आम्हाला इथून अर्ध्या तासात पलीकडे जाऊन रिटर्न परत 5-5:30 पर्यंत आम्हाला खाली उतरायचं आहे। सो आता पटापट थोडे चालूया बाबू, जरा फास्ट चाल, दाखव तुझी पॉवर। माउंटेन डिओ जो पियालायस त्याची पॉवर दाखवून टाक। इकडे परत धुका आम्हाला लागलाय। व्ह्यू आणि गोल्या आणि बाबू ओमकार आणि तुम्ही बिंदास या। थोडीशी चढण आहे, तो एक डोंगर चढलेत की पूर्ण सरळ रस्ता। हा तुम्हाला टेंट नाईट आऊट हिवाळ्यात जर करायची असेल तर ह्या प्रॉपर्टी आहेत। अशा प्रॉपर्टी म्हणजे गडच आहे हा। आणि धबधब्याचा आवाज येतोय मला इथून, का कुठला आहे काय माहिती। महाराजांचा पाय पडला का त्या धबधब्यावर जायचं काय? हा चहासाठी मग चहा वगैरे बनवायला मिळत जाते इथून। लोक इथनं कार ड्राईव्ह वगैरे करतात, ऑफ रोडिंग थार वगैरे असतात, त्या रिस्क आहे घेऊन येतात लोक। तरी पण आपण पण आणू आपली वेळ आल्यावर, आपण ह्याच्यापेक्षा भारी भारी सगळं ड्राईव्ह करू आयुष्यात। आणि हा इथे एक वॉटरफॉल आहे, हा सगळ्यात भारी वॉटरफॉल आहे, म्हणजे छोटा आहे आणि भारी आहे। तुम्हाला आम्ही जाऊ देतो आता पाया पडून आल्यानंतर महाराजांच्या, आणि त्या वॉटरफॉलचे पण व्हिडिओ घेऊन तुम्हाला दाखवीन। जर ड्रोन शॉट घ्यायला मिळाले तर 100% मी ड्रोन शॉट घेऊन तुम्हाला दाखवीन। आणि हा असं मला कळलं होतं की माझे मैत्रीण पार्टनर आहे, तिने मला सांगितलं होतं की सागरगडवर जाताना एक मस्त असा धबधबा लागतो, आणि तोच आहे हा। साधारण कानात आवाज येतो, माझ्या व्हिडिओमध्ये पण येत असेल। लास्ट पर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा काय। आणि बाबा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा, आणि आम्हाला सबस्क्राइब पण, आणि आमचे नवीन व्हिडिओ बघत राहा। आणि अजून असे खूप सारे व्हिडिओ येणार आहेत, ते पण तुम्ही बघत राहा आणि आम्हाला चांगलं प्रोत्साहन करा। आणि हा जो रोड आहे हा त्या वॉटरफॉलवर जातोय। महाराजांच्या पाया पडून आलो की आम्ही या रोडने आम्ही त्या वॉटरफॉलला जाऊ, आणि मग खूप मजा करू। आणि स्मशान भूमी पण आहे तिकडे।
म्हणजे काय असतं? ते असतं देवाघरी जाणारी माणसं असतात ना, काय? देवाघरीची माणसं जातात ना, त्यांच्यासाठी असतं ते. मशान का बोलतात? मस्मशान म्हणजे तिथून देवाघरी जातात लोक. भिगा और बारिश में भाईने ब्लॉग बनवण्यासाठी मोबाईल भिजवला पावसात आणि आता माईक काम करायचं बंद झाला, त्यात पाणी गेलं. त्याला मी मगाचपासून सांगतोय नको चाळे करू, चाळे नको करू, तरी पण केले. आता फुका मारतोय मोबाईलवर. मोबाईल खराब हो चुका है. आणि हा पठार आणि वॉटरफॉल. तेच बोललो ना तुला, देव घरी माणसं असतात त्यांच्यासाठी येते. देवाच्या घरी. हो व्ह्यू. चला आता मी तुम्हाला पुढचं दाखवतो. डायरेक्ट गाड्याच्या जवळ येतो मी, पटापट आम्हाला पोचायचं आहे. बघत सो राहा. कंटिन्यू राहा आणि बघत राहा रोड. व्ह्यू. आणि ह्याला आम्ही इथे राहणार पोवायला खाली. मस्त छोटंसं आहे, त्याच्यासाठी बेस्ट आहे, लहान मुलांसाठी बेस्ट आहे. घेऊन आलं तर नक्की इथं पोवा. 7.5 वर्षाचा आहे. बापाशी तर 7.5 वर्षाचा. सिनियर के गेलो आता. कितीला गेलास? सिनियर. हो काय, हा सिनियर केजीला गेला. डप्पूस आहे वर्गात सगळ्यात. ए काय येतं तुला? आई येतं. अननता गगडी इमारती ऊस ए एडका ऋषी. हा इथे वस्ती आहे बघा. ह्या इकडे लोक राहतात आपल्या आदिवासी समाजाचे सर्व. आणि ह्यांचा एक्सपिरियन्स असेल ना या डोंगरावरचा, वर्षातल्या 12 महिन्यांचा, तो अनोखा. कधीही विचार नाही करू शकत या विषयाचा, एवढा पॉवरफुल यांचा एक्सपिरियन्स असेल. 100 आणि 101%. थोडासा मॉइश्चर आला कॅमेऱ्यावर पाऊस पडून दाळण्यासाठी आम्हाला आता थोडा वेळ वाट बघावी लागेल. तरी पण व्हिडिओ काढून ठेवतो, कारण येताना घेऊ थोड्याफार व्हिडिओ. पाठी सांड पडलेला आता. ही पूर्ण वस्ती आहे इथे. ही घरं पक्की घरं आहेत. सगळ्यांना काय विचारतात? पक्की घरं बनवलेत. विटा कशा वावल्या असतील, दगड, सिमेंटच्या गोणी. मला कुठे नाही. तुला हा रोड घेऊन जाईल सागर गडावर, महाराजांच्या पुढ्यात डायरेक्ट. आता पहिल्या एवढं कळत नव्हतं. अशी सगळी वस्ती इकडं. इथे ना नळाचं पाणी ना कसलं, जे पण आहे ते नेचरचं पाणी. धबधबे, तलाव, विहीर. वर्षाच्या 12 महिन्यांना पाणी पुरतं ते पावसाचं पाणी. साधारण 100च्या आसपास घरं आहे तिथं. तो तिकडे व्हिडिओ काढण्यात बिझी आहे. चल, तो आता त्याच्या गर्लफ्रेंडला, मैत्रिणींना, तो सगळ्यांना स्नॅप पाठवेल. मग पुढल्या आठवड्यात त्यांना घेऊन येईल. लास्ट टाइमचा धबधबा आपण जेव्हा बघितला तेव्हा त्याच्या मैत्रिणींनी त्याला विचारला कुठे गेलतास, तो तिथं आता परत घेऊन जाईल त्यांना. बनले फॅन्स का नाही बनणार? आपल्या व्हिडिओला व्ह्यूज गेले चांगले. अभी तो शुरुआत है ब्रो. आम्हाला चकवा लागला, कारण हा रस्ता जाऊन आम्हाला वाटलं हा सरळ मस्त चांगला रस्ता आहे, तो सागरगडावर जात असेल. पण हा सागरगडावर रस्ता जात नाही. इथून तुम्ही इथं आलेत, हा इकडचा लेफ्ट घेऊन हा लाईटीचा खांब आहे, त्या खांबाजवळ हा जायचं. आणि हे बघा, ते बोलतात ना की सिक्युरिटी, आपण कुठेही डोंगरात फिरायला गेलेत की 100% आपल्यासोबत येतात. हे मी कालच मला वाटतं आय थिंक रील्सवर बघितलं होता की कुत्रा आपल्यासोबत का येतो. पांडव जेव्हा कैलासाला गेले होते तेव्हा त्यांच्यासोबत यम कुत्र्याच्या रूपामध्ये येऊन त्यांच्यासोबत गेला होता असं म्हणतात. म्हणजे स्वर्गात चालले होते कैलासा पर्वतावरून तेव्हा, असं बोलतात, लिहिलेलं आहे. आणि खरं पण आहे ते. आणि इथून आम्ही आता चाललोय मस्त फिरत सागरगडावर चाललोय. तिकडनं झाडी झुडपं. चला आता पुढं दाखवतो तुम्हाला अजून पुढं काय काय आहे काय नाही. त्या वस्तीच्या बाजूलाच आम्ही परत आलोय. त्या वस्तीजवळना तो रोड आहे. बरोबर आम्ही त्या गावात नाही यायला पाहिजे होतं आतमधून, पण आम्ही थोडा वळसा मारला नाही आलो होता. आणि खूप वर्ष झाले, म्हणजे खूप वर्षापूर्वी आलो होतो इथे.
हा रोड अजून किती लांब आहे नाही माहिती. बॅटरी लो आहे. 2% बोले चल 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 फटाफट फटाफट वापस रिटर्न जाना है. 3:30 बज गए अभी. स्विमिंग पूल काय हे देऊळ आहे लय लांब आहे पठार. दोघं जण आले आमच्यासोबत खालून. त्यांना वाटलं आम्ही काहीतरी खायला घेऊन आलोय पण या फ्रूट्स खायला. आणि इकडनं जाताना जरा थोडंसं रिस्क आहे. हा इथं थोडी दरड कोसळले डोंगर पोखरून गेलं पाणी. तर जेव्हा पण इथून जाल तर थोडं वरून चला कारण आता पाणी पण पडलंय आणि थोडा डोंगर पोखरला साधारण आहे बघा. आणि आता आला खड्डा. पडल्यात जवळच पडाल पण माती खाली ज्या धडाल तिथून निघताना मुश्किल आहे. आणि आता सागरगडाला जवळपास आम्ही पोचलोय जवळपास पोचलोय. आणि व्ह्यू बघा. चला 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 या ये चल या. तुम्हाला ह्यांना वाटलं आम्ही बिस्किट वगैरे घेऊन आलो असेल पण आमच्याकडे सगळे फ्रूट्सच. सो तर बघू फ्रूट्स खाल्ले तर नशीब त्यांनी नाहीतर बटाटा वेफर आहेच. आणि इथून आहे ना तो सागरगड आहे कळला काय तिथं जायचं आपल्याला मग. आणि हा समोर व्ह्यू दिसतोय तुम्हाला तिथं आम्ही पोहोचणार होता. महाराज आहेत तिथे आणि तिथेच आम्हाला जायचं आहे. चला क्रॉस केला आता तो संपला. आता दुसरा चालू झाला. हा मेन सागरगडाचा डोंगर आहे जो आता आम्ही चढणार आहोत वरती. पण एक आहे सांगेन तुम्हाला जर सागरगडावर यायचं सकाळी 7-8च्या दरम्यान या जेणेकरून तुम्ही लवकर पोहोचायला आणि लवकर खाली उतरायला. तर आम्हाला 5:30-6 वाजणार खाली उतरायला. आणि चढण अशी बेकार आहे जाग्यावर चढण आहे. पाऊस पण लागला आता परत आणि धुकंच धुकं जे पण काय ते समोरच दिसेल ते. तो कुठून येतो तिकडून ये या साहेब आले त्यांच्यासोबत. चला पहिला दमला आमचा. मी पण दमलोच. वरती वारा सुटला आता चांगला ऑक्सिजन थोडा. ए सावकाश चल बाल्या. काय दिसतंय काहीच नाही दिसू शकत तुम्हाला इकडं. खूप बेकार. टॉपला आलो गाड्याच्या. आता परत सर्व आम्हाला चालायचं आहे. बोल्या जाते समय ना काठी देखना तेरे को उतरने के लिए लकड़ी. आणि तो सागरगडाचा पॉइंट पोचलो फायनली. व्ह्यू फक्त व्ह्यू आणि व्ह्यू. आता थोडं ओपन झाला एरिया. त्या डोंगराच्या कोपऱ्यावरून आलोय का गोल फिरून पूर्ण. पटकन 2 मिनिटासाठी झाला असेल 100%. हा व्ह्यू घ्या. त्या कोपऱ्यावरून आम्ही आलोय. आता पूर्ण डोंगर टर्न करून आता पूर्ण तिथं पोचलोय. आणि महाराजांचा तिकडे हे स्मारक आता तिथं जायचं आम्हाला. गडाचा महादरवाजा. तर इथून आम्ही चाललोय वरती आणि महाराजांच्या किल्ल्याची एंट्री. चल बाबू तिथून चढ पाय देऊन गॅपेत. हां हे बघा हे जरा आहे ना किल्ले आहेत ना हे जरा गव्हर्नमेंटने थोडं तरी ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. कमीत कमी जे आहे त्याला तरी रिपेअर करून जागेवर नीट स्टेबल ठेवा जेणेकरून पिढ्यानपिढ्या हे चालत राहील. पूर्ण म्हणजे पूर्णच वाट लागली. भिंती दरवाजाची एंट्रीची पण बघा काय वाट लागली ती. आयुष्यात पैसा कमवला असता तर ह्या सगळ्या गोष्टी नीट केल्या असत्या. थोडी स्लिप होतात पाय कारण चवळ आले दगडांना. आणि हा महाराजांचा प्रवेशद्वार किल्ल्याचा सागरगडांचा बघा. एका काळी हा दरवाजा कसा असेल आणि आता त्याची अवस्था हे सगळं कोसळलं आहे सगळं पडलं आहे. कोणाचंच लक्ष नाही गव्हर्नमेंटचं तर त्याशिवाय नाही.
त्यांनी त्यांच्या ह्या काही आपल्यासाठी बनवलेल्या गोष्टी आहेत ना, त्या थोडं त्यांच्याकडे लक्ष द्या बस. बाकी आम्ही आहोत तुम्हाला सपोर्टला. आहे जवळपास. पाय एवढे बेकार सरकत आहेत की खूप बेकार. आणि आता दमलो पूर्ण. अख्ख्या बॉडीवर 5-6 किलो वजन घेऊन फिरतो मी. बॅक साईडला बॅग आहे, हातात हे खाणं पिणं कोल्ड्रिंक. आपले महाराज आहेत ना, महाराज इकडनं यायचे जायचे हा रस्त्याने, कळलं. आणि हे सगळं जंगल तेव्हा, परत वाघ हत्ती माकडं सगळं होतं तेव्हा. आता सगळं गायब झालं बाबू. लोकांनी सगळं वाट लावली रे नेचरची. नेचर म्हणजे त्यांना माहिती पण नाही कोण आहे. निसर्गाची वाट लावून टाकली. कुठे राहतं घर हा. हो मग भेटत आहे तुला. हा तो उचलून तुला कोण घेणार पण नाही. एंड मोमेंट करवंदीची झाडं. पोचलो आता आम्ही, 1-2 मिनिटात पोचू बहुतेक. आता हा रस्ता जांभळा दगडांचा मारलेला रस्ता आहे हा. तर किती वर्षापूर्वीचा आहे मला पण नाही माहिती. तुम्हाला माहीत असेल, कधी कोणाला माहिती असलेल्या गोष्टींच्या, तर आमच्या यूट्यूबच्या व्हिडिओला कमेंटमध्ये सांगा की हा रस्ता किती वर्षापूर्वीचा आहे. काय झालेला? हा रस्ता महाराजांच्या काळातला आहे. हो काळातला. महाराज जेव्हा होते ना त्यावेळेला बनलेल्या भिंती रस्ते. आणि महाराज इकडून यायचे पण. हो कुठे गेले? आता महाराज देवाघरी. झाडांमधील भुयारी मार्ग. हा झाडांमधला भुयारी मार्ग सगळ्यात भारी. आत्तापर्यंत एवढा डोंगर सर करून आलो आणि हा आत्ता आम्हाला मिळाला. आणि इथे तोफ आहे महाराजांची. ती तोफ तुम्हाला दाखवतो मी या पायऱ्यांवरनं चढून. फायनली 5-6 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो सागर गडावर. आणि हे हा आमचा बारका बादशाह पण आमच्यासोबत. जवळ नको जाऊ, लांब राहा. आपण आलो याच्यासोबत. आम्ही याला सगळ्या त्या गोष्टी दाखवत आलो. तुम्ही पण महाराजांचा इतिहास तुमच्या मुलांना दाखवा. ती तोफ आहे तेव्हाची. ती कदाचित असेल ह्या साईडला वगैरे तोंड करून अटॅक करण्यासाठी. हां पायापड 2022ला हिच्यावर परत आपल्याच माणसांनी शिवभक्तांनी केलेलं आहे. आणि हे सगळं असं ती तोफ तेव्हाची 350 वर्षे पूर्वीची. त्या तोफेचं आहे ना, तुम्ही साधारण फक्त हे करा, ते फोटोशूट करून तिला सोशल मीडियावर असं म्हणजे पोज वगैरे देऊन असं काही करू नका. ह्याच्याबद्दलच्या जाम ऐतिहासिक गोष्टी आहेत. तर हिनी त्याच्यामधून किती अटॅक झाले असतील, किती, त्याचा पण आपण विचार नाही करू शकत. हा एरिया ना, तो गोळा बाहेर येतो आणि डायरेक्ट समोर अटॅक. समोर नेपाळचा दोस्त आहे, नेपाळवरून आलेला दोस्त आहे हा, जो आपल्या कामाला हॉटेलला. त्याला तर थोडं मराठी कळतं, थोडं कळतं मराठी, पण त्याला त्याच्या मातृभाषेमध्ये, म्हणजे मातृभाषेबद्दल नाही, पण तो हिंदी शिकला आपलं इंडियन. त्याची नेपाळी भाषा वेगळी आहे, पण त्याला आम्ही थोडंसं हिंदीमध्ये समजवलं. त्याला हिंदी वगैरे येते. आता हळूहळू त्याला आम्ही मराठी पण शिकवू. आपल्यासोबत जाऊन तो मराठी शिकेल, सगळं शिकेल. मला थोडा मराठी येते. काय सपोर्ट करा चॅनलला, लाईक अँड सबस्क्राईब करा माझे मित्रांनो. पोचलो तेव्हा मी एवढं आलो तेव्हा एवढं काही डेव्हलप नव्हतं इथे, म्हणजे पूर्ण असं पडीक होतं सगळं. तर महाराजांचं हे पण मस्त बनवली आहे.
आवडलं आपल्याला. ज्यांनी पण जे केलं ना, गव्हर्नमेंटने नाही केलं, हे सगळं केलं आहे आपल्या महाराजांचे भक्त. गव्हर्नमेंट हे करूच शकत नाही. नाही इधर नीचे निकालने का. हा आहे महाराजांचा स्मारक, सगळ्यात भारी. मनापासून आभार मानेन ज्यांनी पण हे केलं आपल्या मित्रांनी. हे बघा इथं लिहिलंय, सागरगड दुर्गसेवक सामाजिक संस्था आणि हे महाराज. पहिले जुनं स्मारक महाराजांचं ते इथं वरती आहे. अख्ख्या माझ्या कॅमेऱ्यामध्ये ना मॉइश्चर झालाय, पूर्ण पाणी साचले वगैरे. दाखवतो तुम्हाला तरी पण. हे महाराजांचं जुनं स्मारक, ते नवीन बनवलं आहे आपल्या पोरांनी, आपल्या म्हणजे महाराजांच्या सेवकांनी. आणि हे तो पहिली सर्वात जुनी, त्याला घे साहेबाला, ही सर्वात जुनी अजून एक तोफ आहे. ते कोणाचे तुकडे झाले, तिला मेंटेनन्स नव्हती ठेवली कोणी, म्हणजे कोणी लक्षच नाही दिलं याच्यापर्यंत. आधी आता सगळ्यांना जेव्हा सगळ्या गोष्टी आहेत. नमो पार्वती पते. पहिले लोक इकडे हे करायचे, पाणी वापरायला गड किल्ल्यांवर किंवा इकडच्या वसतीवर पहिले लोक पाणी वापरायचे. ते इथले या तलावाला सोडून दगड वगैरे वापरून हे सगळं बाकीचं बनवले ना महाराजांनी तेव्हा. आणि आता इकडचं काहीच दिसत नाही, पूर्ण पूर्ण आणि पूर्ण पूर्ण ढग. छत्रपती शिवाजी महाराज की. मी सफरचंद आणि या सगळ्या गोष्टी खाणार आहोत. हे फ्रूट्स आहे ना, लहान मुलांना काही दुसऱ्या फालतू गोष्टी खायला देऊ नका. ना इथं डोंगरावर येऊन मॅगी वगैरे बनवून खाऊ नका. चांगलं काहीतरी खा, हेल्दी खा, फ्रूट्स खा. हे थोडेसे एनर्जी ड्रिंक आहेत ते पिऊ शकतो, पाणी बॉटल आहे, या सगळ्या गोष्टी करा. येता तुम्ही इकडे ट्रेकिंगला येता आणि ते स्टोव वगैरे घेऊन त्या मॅग्या वगैरे बनवतात, बनवू नका. ते हेल्दी नाही बॉडीसाठी. हे खा, ॲपल, फ्रूट, संत्र, केळी हे सगळं खा, त्याच्याने तुम्ही जास्त हेल्दी राहाल. आता बघा त्या ठिकाणी आपण सर त्याचे ॲपल का सफरचंद का काय बोलतो मला सफरचंद हिरवा बोल्या वीडियो आ रहा है ना इधर में. नजारा नको गोड खात राहा फक्त. चिकन हे खाणं बंद कर, हे खा. रविवारी फक्त पापलेट आणि शिक्षणाच्या नादाला लागले मतलब आता हे पुढे सगळं शाळा आणि या सगळ्या गोष्टी त्याच्याला अजिबात फिरत नाही. आणि त्याच्या आई वडील पण फिरत नाही. कामाला त्याच्या मागे जाऊन त्याच्यामुळे म्हणजे सिमेंट वगैरे खात आणि थोडंसं लाईफ झाला. सागरगडाचा शेवटचा टोक
त्या टोकावर जे पलीकडची गावं दिसतात आता नाही दिसणार, पण उन्हाळ्यात आलेत तर नक्कीच दिसतील. आणि पूर्ण शेवटच्या टोकावर आम्ही चाललो होता आणि इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवलेला. बघा, धावू नको. बघा जवळ जवळ अरे अलीकडेच राहा. आणि हा व्ह्यू आणि आपली मानसीचं घर इकडे खाली. आता पूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाही एरिया कुठला काय आहे. पहिले ज्यादा आगे मत जा. महाराजांच्या काळातील लोक पप्पन काका बोले ज्यादा आगे मत जा. जो हवा आया ना इधर ही जा रहा हवा. वो सीधा लेके जाएगी, मिलेगा भी नहीं तो किसको. ये मिलेगा क्या? किधर नहीं मिलेगा? चलो भाई तो मैं चान पठार जवळजवळ मला असं वाटतं की आपण तिथे साईड गार्डन करतात रूम कारण ऑप्शन आहे. एकदा तरी करायचं तो प्लॅन. माझा हात कापलाय म्हणून आता जरा शांत आहे. तर रस्ता इथे व्हिडिओ करायला आलो आणि कॉम्पाऊंड मध्ये काहीतरी बद्दल घेऊन आलो. हा हे पठार, इकडं पण काय नाही तिकडं पण काय नाही, सगळं हा एवढा छोटासा एरिया आहे. इथून पहिले हे जे सगळं चालायचं इथूनच देखील की मला वाटतं होतं की आजूबाजूचा एरिया पूर्ण टोटल त्यांनी झेंडा लावला. हा लास्ट स्टॉप आहे. माझ्या पलीकडे डायरेक्ट खाली काहीच दिसत नाही आम्हाला. आम्ही आलो खरं पण हे बघा काय लोणावळा टायगर पॉईंट आणि बघता इकडे जरा येऊन बघा अलिबागमध्ये टायगर पॉईंट पेक्षा बेकार पॉईंट. जाऊ शकतो पण खाली ह्या टोकावर दिसत यायचं होतं आम्हाला. पण असे पूर्ण गोल पूर्ण कुठून कुठून दुसरी 4-5 डोंगर पूर्ण आलो आहे आम्हाला माहिती. पण तसाच रस्ता आहे आम्हाला माहिती म्हणजे तसाच रस्ता आहे. हा बघा ही दरी बघा आणि हे बघा आता धुकं गेलं पटकन नजर मारायचं आणि आनंद घ्यायला या वातावरणाचा. अरे बाबा खाली काय आहे ना. माहित नाही आम्हाला ढगांमध्ये चादरी आणि वारा सुटलाय म्हणून आम्ही थोडं लांबच उभं राहिलो. बरोबर पुढं जाऊ शकतो पण रिस्क नाही घेत. थोडं काठी देऊन आम्ही काही उद्या काढले आणि पुढं गेलो तर कर्मानेच मेलो. कारण काय झालं ऑप्शन झाडाला झुडपं काही झाडाला काहीच ऑप्शन नव्हता. तिथं एकदम वसाड आहे झालं ते. आणि बघा आता दाखव आता पूर्ण क्लिअर झाला विषय. आता बघा या टोकावरनं महाराजांचा अख्ख्या खालच्या रेषेवर लक्षात कुठं काय चाललंय काय नाही चाललंय काय एरिया. आणि तेव्हाच्या काळात लोक कशी राहत असतील विचार करा. इथं थांब वरती खाली बसून ना खाली बसून वरती उभा राहून
हा बघा, हा बघा, याला टाकून दिलेली आहे कारण इकडं खूपच रिस्की काम आहे. ह्या इथं जायचं असेल ना तुम्हाला इथूनच तो रोपचा हे करून मस्त हे करायला लागेल. यासाठी आयुष्यात जाम पैसे कमवायला लागणार हो. अजून टाइम आहे या गोष्टीला. आय थिंक मला वाटतं 50 वर्षाचं होईल तेव्हा मला रिपेयर होता है रे, सब होता है रिपेयर, लेकिन कितना दिन जाएगा, डेटा जाएगा, सब जाएगा. पाऊस लागला आता परत आणि ढगाळ वातावरण लांब लांब पर्यंत आणि छोटा चेतन आमचे होमकारचा रेनकोट बघा. पुंचो 100 रुपये का पुंचो हो गया. अगर हमारा तो गाइस रेनकोट ही नहीं, किधर उड़ के गया क्या पता है. रेनकोट उधर हमारे गोल्या का और बाबू का रेनकोट. चाल पुढे चल. भैंस का मच्छी काटे. फायनली महाराजांचं दर्शन झालं. हे बघा, हे अशा पार्ट्या करायला तर नाही असं कचरा वाट लावतं, सगळं नेचरचीच वाट लावून टाकत. आमचे पाहुणे, आमचे सिक्युरिटी गार्ड आमच्या सोबत आहेत कंटिन्यू मागापासून. खालीपासून आलेत म्हणजे ते आम्ही एक डोंगर सर केल्यानंतर दुसऱ्या डोंगरावर आम्हाला हे भेटले आणि आत्तापर्यंत तिसरा डोंगर आय थिंक आहे मला वाटतं आमचा. आणि आता आम्हाला घाई जायचं पण आहे, टाईम झाला जाम. आता धुक्याधुक्यांना चालत 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 शॉर्टकट एकच, इथून डायरेक्ट उडी मारायची खाली. जाशील तू भवानकडे जाशील. हाँ, ये रेनकोट बांध के छोड़ेगा ना, ये रेनकोट पुंचो तो हवा में उड़ेगा. इधर भी नहीं उड़ाएगा, उधर जाएगा, उस साइड में जाएगा, उधर अपने मानके के घर. इधर तो आम्हाला भेटतच नाही उडला असतं वाऱ्यावर. आता पूर्ण दुःख बघतोय. आम्हाला पोचायचं आता पलीकडे खाली फटाफट. परत नीट करायला गेलं आणि ह्याला पवार बोलतो अजून. त्याला बापूस काय काम घरी गेल्यावर हा भीज. आणि आम्ही ज्या रस्त्याने गेलो त्या रस्त्याने आलोच नाही. इकडे भलत्याच रस्त्याने आल्याने हा तळा चकवा लागला. चकवा ते मगाशी बोललो तुम्हाला की महाराजांच्या काळातले हे तळे ते हे आहेत. बाबू पोवायचे का मग. एक आहे डोक्यामध्ये चकवा लागू शकतं. चकवा म्हणजे असापासून चकवा ना हातचा इथं आम्ही घडलो पटकन. त्याच्यामुळे याचा रस्ता पाठ ठेवा. गेलो होतो तिकडनं खालून. आपला नजर आहे. आणि आता मी महाराजांच्या पायावर नतमस्त होऊन परतीचा मार्ग घेतो आणि निघतो आता आम्ही. आणि आता इथून जाऊन सरळ सरळ प्लस ड्रोन उडवणार वरती. त्याच्यावरती किती वारा असेल ह्याची गॅरंटीच नाही देऊ शकत. तर महाराजांना आम्ही भेटलो, पाया पडलो. हे नवीन स्मारक बनवलंय. जुनंवालं स्मारक तिकडे वरती आहे समोर. तुम्ही या इथे भेट द्या किल्ल्याला. या थोडंसं तुमच्या परीने काय जमलं तर बघा, अभ्यास करा. ह्या बघा, ह्या ज्या चौरस द्या तेव्हाच्या टायमाच्या रूम म्हणजे घरं होती. कदाचित महाराज वगैरे इथे राहत असतील. तर महाराजांचे मावळे टप्पे एवढे पॉवरफुल आहेत ना, राहिलेले आहेत अजून. ह्या वास्तूंचे टप्पे राहिलेले आहेत. पण ह्या रिटर्न रिन्युवेशन केलं ना तर अजून जरा सगळ्यांना कळेल की काय होतं काय नव्हतं. तर सगळं इतिहासात लिहिलेलं आहे. सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्यांना, कुठं काय होतं काय नव्हतं. थोडं इतिहास जाणणाऱ्या माणसांना घेऊन, जाणणाऱ्या माणसांना घेऊन थोडी डेव्हलपमेंट केली पाहिजे आपल्या लोकल गव्हर्नमेंटने म्हणजे लोकल पॉलिटिकल्स लोकांनी. खूप पैसे आहेत पंचायतमध्ये बोला, गव्हर्नमेंटकडं. थोडंसं येऊन डेव्हलप करा. हे एक रिंगण आहे. तर हा रिंगण कसला आहे माहिती नाही. आतमध्ये एक रिंगण आहे, बाहेर एक रिंगण आहे.
काहीतरी असेल देवाचं. हा बघा इथं पण पायऱ्या आहेत. रूम म्हणजे घरं होती. बाले किल्ला म्हणून आता हा नाव दिलाय. म्हणजे हा पहिलं काहीतरी असेल. हा पण थोडा डेव्हलप करा. कमीत कमी या भिंती होत्या ना चारी बाजूनी, त्या तरी तयार करा ज्या होत्या तशाच्या तशा. चला कपे ह्याला घे आता पटापट. म्हणे काय नको एक दिवस लगेगा ना इतना खुजली होएगा ना माँ कसम. सुरवंट इसको हम लोग बोलते हैं 20 किलो इसका जो शरीर चल. आएगा ना आम्ही आलो आता जाऊन. सकाळी 12:30 वाजता आलो होतो. त्याच्यामुळे आम्हाला तर वाजले 7. तुम्हाला मी सांगेन, तुम्हाला जागरगडावर जायचं असेल तर सकाळी 8 वाजता कमीत कमी घरला निघा. आणि कमीत कमी जवळ राहत होतं तिथं 8:30-9:15 पोहोचून तुम्ही काढायला सुरुवात करा. तेव्हा 10-11 वाजेपर्यंत तुम्ही तिथे पोहोचून शिवाजी माझ्याकडून रिटर्न या. कारण आता आम्हाला सिद्धेश्वर वॉटरफॉल घ्यायला नाही मिळाला, जायला नाही मिळाला. शॉट वगैरे घेतले पण तिथं आम्हाला जायला नाही भेटले. तर आता आम्ही जसं 2 घेऊन आम्ही रिटर्न निघालो. नेक्स्ट टाईम परत येऊन